दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। इगतपुरी इथल्या महेश्वरी मंगल कार्यालयात जिल्हाध्यक्ष बच्चाव यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनता पार्टीच्या इगतपुरी शहराच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडली। या बैठकीत सर्वानुमते मधुमालती रमेश मेंद्रे यांची नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली। यावेळी मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। तुम्हाला मानणारे होते, त्यातला काही गट नाराज आहे, त्यांच्यासाठी आपण काय मत मांडणार? निश्चितच माझा पूर्ण आयुष्य या शिवसेनेमध्ये गेलं। या दरम्यानच्या काळामध्ये सर्व शिवसैनिकांनी मला मनापासून साथ दिली आणि अशा पक्षाला ज्यावेळेस आपण सोडत असतो त्यावेळेस स्वतःला सुद्धा वेदना होत असतात, त्याहीपेक्षा कार्यकर्त्यांना सुद्धा ही वेदना होत असतात। मला माहीत आहे की अनेकांना ह्याबाबत दुःख वाटत असेल, मलाही आमचं दुःख वाटत। आमचा रोष, माझा रोष कोणत्याही पक्षावरती नाही, शिवसेनेवरती नाही ना कोणत्या इतर पक्षावरती माझा रोष आहे ना कोणत्या नेत्यावरती नाही। परंतु मला खरोखर सांगायला आनंद वाटतो की भाजप पक्षात आल्यानंतर मला आधी आपल्या घरात आल्यास असं वाटतं, कारण प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती मी बघतोय, प्रत्येकाकडे मी बघितल्यानंतर खरोखर मला मनापासून आनंद होतोय की कोणालाही म्हणजे माझ्या येण्याने कोणालाही उद्वेग नाही आहे, सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे। मी म्हणून मनापासून परत एकदा भारतीय जनता पार्टी मी ह्या इगतपुरी नगरपालिकेवरती कारभार करतो। त्या 32 वर्षाच्या कालावधीमध्ये दुर्दैव आहे, ज्यावेळेस आम्ही निवडून येतो त्यावेळेस राज्यात सत्ता ही दुसऱ्या पक्षाकडे असते। त्यामुळे येथील विकासाच्या कामात जी काही सोयी सुविधा असतील, ज्या काही निधी असेल, या सर्व गोष्टीचा जो अभाव होत होता, त्यामुळे इगतपुरी शहराचा विकास हा कुठे झाला असं काही लोक म्हणत